मुंबई महापालिकेमध्ये प्रशासकीय कार्यकाळात गेल्या 4 वर्षांपासून मोकळ्या जागांच्या आरक्षण बदलांचा सपाटा सुरू असल्याची माहिती मिळते. मुंबईतील 17 मोकळ्या भूखंडांचं आरक्षण बदलल्याची धक्कादायक माहिती कागदपत्रातून समोर आली आहे. महायुतीची सत्ता आल्यानंतर आणि महापौर बसल्यानंतरही मोकळ्या भूखंडांचं आरक्षण बदलण्यावरती निर्णय झाल्याचं कळतंय. काही ठिकाणी उद्यानं, मैदानं, शाळा आणि सार्वजनिक सुविधांसाठी असलेली आरक्षणं वगळण्यात आली आहेत, तर काही भूखंडांवरती नव्या वापराचं आरक्षण प्रस्तावित करण्यात आलंय. यामुळे मुंबईच्या भविष्यासाठी मोकळ्या आणि सार्वजनिक वापराच्या जागा शिल्लक ठेवायच्या आहेत की नाही असा सवाल आता उपस्थित होतोय. तर मुंबई महानगरपालिकेसंदर्भातली ही मोठी बातमी आपण पाहतोय. मुंबई महापालिकेमध्ये प्रशासकीय कार्यकाळामध्ये गेल्या 4 वर्षांपासून ज्या मोकळ्या जागांचं आरक्षण होतं त्यांच्या बदलांचा सपाटा सुरू असल्याची माहिती मिळतेय. मुंबईतील जवळपास 17 मोकळ्या भूखंडांचं आरक्षण बदलल्याची धक्कादायक माहिती सध्या कागदपत्रामधून समोर आलेली आहे. तर मुंबई महापालिकेमध्ये कोणाच्या फायद्यासाठी कारभार सुरू आहे असा सवाल अशरफ आझमी यांनी विचारलाय. काही अधिकारी केवळ कंत्राटदार आणि बिल्डरांसाठी काम करतायत असाही आरोप त्यांनी केलाय. आपल्यासोबत बोलण्यासाठी सध्या काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी आहेत. काय सांगाल, एक समोर माहिती तुम्ही आणली आहे ज्यामध्ये 17 भूखंडांचं रिझर्वेशन हे प्रशासनाने बदललं आहे, ज्यावेळेस प्रशासनाचं राज होता या पालिकेमध्ये. बिल्कुल सही बोला आपने कि महानगर पालिका में पिछले 4 सालों में जो कुछ भी हुआ है वो बहुत सारी चीज़ें ऐसी हुई है जो पहले कभी महानगर पालिका के इतिहास में नहीं हुई थी. बहुत सारी चीज़ें, हाई वैल्यू पे टेंडर्स देना, बहुत सारे टेंडर्स इस तरह से बनाना कि वो जिन लोगों को वो चाहते हैं उन्हीं को टेंडर मिले, और धीरे धीरे करके महानगर पालिका ने 4 सालों में 2,49,000 करोड़ के टेंडर्स दिए हैं, जिसका परिणाम अब जाकर सामने आ रहा है. इस साल 8,000 करोड़ देना है पैसे वापस, और हर अगले साल में 28,000 करोड़ रुपया महानगर पालिका को उन कामों की कीमत चुकानी है. मैंने जब ये 21 अप्रैल को मैंने एक खत लिखा यूडी डिपार्टमेंट को कि मुझे ये बताएं कि पिछले 4 वर्षों में कितने रिजर्वेशन को डिलीशन करने के लिए यूडी की तरफ से कोई प्रस्ताव आया या आपने उनको भेजा. तो उन्होंने ये पूरी की पूरी फाइल मुझे भेजी, वो भी 3 महीने के बाद, कई बार बोलने के बाद 3 महीने के बाद ये फाइल भेजी, और ये फाइल में मुझे उन्होंने 17 जगह के नाम भेजे. अब मैं नहीं जानता कि ये पूरा है कि और भी है, लेकिन 17 उन्होंने भेजे. 17 में से 8 काम ऐसे हैं जो ज़्यादातर ओपन स्पेस पे हैं, ओपन प्लॉट पे हैं, और जिनको आर जोन या फिर इस तरह के कोई फ़ायदे वाले उसमें रिजर्वेशन में बदला गया. मुंबई शहर में बड़े लोग ताकत के बलबूते पर, इन्फ्लुएंस के बलबूते पर वो किसी भी तरह से अपने काम करा सकते हैं, और एक आम और गरीब आदमी जिसके लिए छोटी छोटी ज़रूरतों के लिए महानगर पालिका की सुविधाओं की तरफ वो देखता है, आज उस सुविधाओं के लिए महानगर पालिका के पास पैसा नहीं है. डिमांड करता हूं कि महानगर पालिका व्हाइट पेपर लेके आए कि 4 सालों में उसने क्या किया है, कितनी जगह है वो अपनी दूसरों को दे रही है और किस किस तरह से दे रही है. तो मेरा ये मानना है कि जो आपका सवाल था उससे मैं इत्तेफाक करता हूँ कि महानगर पालिका आम आदमी की बजाय बड़े लोगों के काम कर रही है, और उसके ऊपर जो आशीर्वाद है वो भारतीय जनता पार्टी और शिवसेना का. आणि मुंबईमध्ये 17 जागांचं आरक्षण बदलण्यात आलेलं आहे. त्या जागा नेमक्या कुठल्या आहेत आपण जाणून घेतोय. महालक्ष्मी रेसकोर्सच्या काही भागाच्या आरक्षणात बदल करण्यात आलाय. माझगावमधले उद्यान आणि प्राणी संग्रहालयाचं आरक्षण वगळलं. नाहूरमधल्या उद्यानाचं आरक्षण रद्द केलं. दहिसरमधले रिक्रिएशन ग्राउंडचं आरक्षण बदललं. त्याचबरोबर जुहूमधलं उद्यान आणि पार्कचं आरक्षण वगळलं. ओशिवारामधले मनपाच्या शाळेचं आरक्षण बदललंय. त्यानंतर वरळीमधलं उद्यान आणि पार्कचं आरक्षण रद्द करण्यात आलं. चेंबूरमधले मनोरंजन मैदानाचं आरक्षणही बदललंय. लोअर परळमधलं असल्फा प्लांटचं आरक्षण हे रद्द करण्यात आलंय. फोर्टमधलं महापालिका कार्यालय, चौकी आणि आपत्कालीन व्यवस्थापन सुविधांचं आरक्षण वगळलं. नायगावमधलं मनोरंजन मैदानाचं आरक्षण बदललं.
तर अशा पद्धतीनं मुंबईमध्ये 17 जागांचं आरक्षण बदलण्यात आलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.